आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एव्हाना तर कार्यक्रम झाला असेल आणि जर मी लिहून दिलेलंच मंजुने वाचलं असेल ना तर काय राडा झाला असेल तिथे. वाव. आणि माझ्या सत्तूने तर तिथल्या तिथे अपमान करून टाकला असेल तिचा. बिचारी मंजू. अगं म्हणजे काय म्हणजे अगं कसं झालं बा. तुझा प्लॅन सक्सेसफुल झालाय वाटतं प्रिया. मीच लिहून दिलेलं भाषण वाचलंय वाटतं हिने. तेव्हाच तर तोंडाचा रंग उडाला हिच्या. अगं मंजू मग सगळं आज कसं झालं. प्रिया अगं डिस्टर्ब नको करूस तिला. आता मॅडम मोठ्या नेता बनणार आहेत. मॅडम भाषण देऊन आलेत बाबा. असं काय बी नाही. हो ना. मग इतक्यांदा आवाज दिला तेव्हा लक्ष का नाही दिलं. अगं ते जरा विचारात होते. ऐकूच नाही आलं बघ. अगं मग तेच विचारतोय ना. म्हणजे कुठल्या विचारांमध्ये इतकी हरवलीस तू. सगळं ठीक आहे ना. म्हणजे मी दिलेलं भाषण व्यवस्थित वाचलंस ना. काही गडबड तर नाही झाली ना. म्हणजे झालीच की गडबड. काय झालं. अगं तू दिलेलं भाषण घेऊन गेले होते. ऐन वेळी गडबडीत हातातनं खाली पडला आणि मला वाचताच नाही आलं. मग मी मनातच बोलले सगळं. सापडलं नाही. ये बात. आता कशी तू अगदी मंजू सारखी वागलीस हो की नाही प्रिया. प्रिया आता तुला काय झालं. अगं मी एवढं मेहनत करून भाषण लिहून दिलं होतं ना तुला. तू हरवलंस. अगं ते भाषण वाचलं असतंस ना म्हणजे तर तुझं आणि सत्याचा सहज घटस्फोट झाला असता. प्रिया. भारती मॅडम प्रत्येक वेळेला मध्ये टोकायची गरज नाहीये. मी बोलतेय ना तिच्याशी. आणि म्हणजे ते भाषण तू वाचलं असतंस ना तर मम्मी साहेब आणि सत्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं असतं. पण तुला काही किंमतच नाहीये. तुझ्याकडनं हरवलं ते पत्र. ग्रेट. म्हणजे असं काय लिहिलं होतंस तू. हे बघ प्रिया मला घटस्फोट हवाय पण असं चार चौघात तमाशा करून नाही आणि त्यांच्याबद्दल वाईट बोलून नाही. वा. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. नाही एक मिनिट. म्हणजे या पुढे ना मी तुला अजिबात मदत करणार नाहीये. आणि तुझं हे रडकं तोंड घेऊन ना माझ्या समोर येत नको जाऊस. मी तुझी अजिबात मदत करणार नाहीये आजपासून. लक्षात ठेव. मूर्ख. प्रिया खरंच सॉरी. तू माझी मनापासून मदत केलीस मला माहितीये. पण हे असलं काहीतरी बोलून त्याचं पुढे काय होणार आहे मला माहित आहे. खरंय प्रिया. अगं आता तिची काय परिस्थिती आहे ना तर तिला माहितीये. तू उगाच राग धरू नकोस. आणि असं सुद्धा बाईच्या जन्माला आल्यावर ना जरा राग कमीच करावा. प्रिया खरंच सॉरी. मी तुमच्या दोघींशी नंतर बोलते. मला आईला फोन करायचा. प्रिया तू नको काळजी करूस. आधी आईला फोन लावून घे. आमरी घरात असून बी फोन का नाही उचलत. मंजू अगं सगळं ठीक आहे ना. वय समजा ठीक आहे. एका कामासाठी आईकडे जायचं होतं म्हणून फोन करत होते आणि आमरी पण फोन उचलन झाली. एक काम कर परत एकदा ट्राय कर. लागेल बघ.
आत्यानं भाषणाचा राग ठेवून काही गोंधळ तर नसेल ना घातला. घरी जाऊन बघू का एकदा? आत्या आईला काय बोलले असेल तर. काय मंजू, काय कसं झालं भाषण? छान झालं सर. माझं एक काम होतं, त्यासाठी घरी जायचं होतं मला. सगळं ठीक आहे ना मंजू? काय झालंय नेमकं? नाही, समजा ठीक आहे. आईकडे एक काम होतं, त्यासाठी जायचंय घरी. हे बघ मंजू, प्रत्येक वेळी छोटंसं काम, घरचं काम म्हणून तुला हाफ डे सुट्टी नाही देता येणार मला. कसे तुझ्या आधीच खूप सुट्ट्या झाल्यात, आता या कार्यक्रमासाठी सुट्ट्या झाल्यात, तुझ्या लग्नाच्या वेळेसही झाल्यात. आणि कसं आहे ना, आपल्याला सगळ्यांसाठी एक पॉलिसी, एक नियम ठेवावा लागतो. आणि एक लक्षात घे, जर मी तुला सुट्ट्या दिल्या ना तर मला सगळ्यांना सुट्ट्या द्याव्या लागतील, जे शक्य नाहीये. सो आय एम सॉरी, मला आज तुला हाफ डे नाही देता येणार. वंस, काय झालं? हा काय ग? तुझ्या लेकीच्या समध्या कारस्थानात तू बी सामील आहेस आहे का नाही? तिकडं तिकडं काय बघत्या? म्हणजे सामील हायस? वंस, तुम्ही वाईस शांत होता का? हा बघा, तुम्ही काय बोलताय मला कायच कळत नाही. कसं कळल ग? कसं कळल? तुझ्या लेकीने आज तिथं भाषणात नवऱ्याचं, सासूचं, त्या अख्ख्या सुर्वे फॅमिलीचं तोंड भरून कौतिक केलंय. त्याच्यामुळे मला नाही वाटत तिला तिथं काय त्रास असेल म्हणून. असं कसं? पण तिच्या घरात काय त्रास आहे हे तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं ना? तेच तर. तुम्ही कनाय मला वेगळं दाखवताय. जवा जवा मी हितनं तिच्याकडे जायसाठी निघती तवा तवा तू तिला फोन करून सांगत्यास, आत्या तिकडे यायला लागली, अशी वाग तशी वाग. काय ग, मला येड्यात काढायचा प्रयत्न करताय वी? वंसाव, हे बघा, तुम्ही रागाच्या भरात उगाच काय बी अर्थ काढू नका. आम्ही असं काय बी केलेलं नाही. काय सांगू नकास मला. लग्नाच्या आधीपासून तुमचा काय कट शिजत होता का नाही ती माझ्या आत्ता ध्यानात यायला लागले. मला अंधारात ठेवून माझ्या दादाची पेन्शन लंपास करून तुम्ही तिघी पळून जाणार होता. मग काय तर चुकून लेकीचं लगीन श्रीमंताच्या घरात लावून दिलं आहे का नाही? आणि त्या तुझ्या इद्रीनी चिठ्ठीत काय लिहिलं होतं? आत्या अशी हाय, आत्या तशी हाय, आता आत्या कशी हाय. आणि ती काय काय करू शकत्या का नाही ती तुम्हाला चावती. वंस, वंस काय करताय? वंस, आता तू आणि तुझ्या लेकीने जर का घरात पाय ठेवला तर ह्या आत्या इतकी वाईट नाही कोण. रत्ना, जाऊ दे ना, त्यात त्यांची काय चूक आहे? ओ, तुम्हाला पण घालू का बाहेर? जायचंय का तिच्या मागणं? मग आवाज बंद. वंसाव, आम्ही खरंच असलं काय केलं नाही हो. तुम्ही ऐका की माझं.
पण काय बी म्हणा, त्या मंजूनं असं वागून चांगलाच धक्का दिलाय हे मानायलाच हवं आपण. होय का? मग मी बी तुला अजिंक्य ताऱ्यावर नेऊन देऊ का? त्याच्यापेक्षा मोठा धक्का. बया हे नटमोगऱ्यांनो गप्प बसा. काही झाले की आपले? पण मम्मी आता आपल्याला एकदम अलर्ट राहायला पाहिजे, कारण मंजू वहिनींना असं वागणं आणि सत्यादादांना काहीच न बोलणं हे आम्हाला जरा विचित्रच वाटतंय बघा. ती मंजू वहिनी दिसते तशी नाही, ते आधीच कळून चुकलंय. तुमच्याबद्दल जरी गोड बोलली असली तरी भाषणाचा मान मात्र तिनंच हडपलाय. एखादीनं सासूला पुढं केलं असतं म्हणजे लोकांमुळे दाखवायला का होईना पण दिला असता ना मान. वय वय खरे, आज तुमचा ह्यो मान बी घेतला बघा. अहो तात्या साहेबांच्या किती विश्वासातल्या होता तुम्ही. कौतुक कौतुक कौतुक. मायाताई मायाताई. अहो असं म्हणत केवढा रिस्पेक्ट असायचा तुम्हाला. पण आता अहो तुमच्या जागी कोण आहे? अहो सत्यभाऊजी बी तुम्हालाच दोष द्यायला लागलेत आता. ऍक्सिडेंटल सुनबाई तुमच्या मायलेकाच्या नात्यात अर्थ घालते का नाही बघाच. तुम्हाला रस्त्यावर आणायला बी कमी करायची नाही बघा ही. आम्ही फक्त जे आमच्या डोळ्यासने दिसतंय तेच सांगतोय. उगा गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी तिला घराच्या बाहेर काढली पाहिजे आणि ह्यासाठी तुम्हाला सत्यदराशी बोलावं लागेल. शांतम पापम. बरोबर आहे तुमचं. मला आता सत्याशी बोलायलाच पाहिजे. बाईच्या जन्माला आल्यावर काय काम चुकतायत वय. कोण आहे? हो थांबाव तुम्ही जरा. यांना ना वांग्याची भाजी खायची आहे पण मुलं खात नाहीत वांग्याची भाजी. त्यांच्यासाठी घरी जाऊन काहीतरी वेगळं बनवावं लागतं. दरवेळेची नखरेत नुसते. चला माझी कामं झाली आहेत, गायची वेळ झालीये. पोरीनो तुमचं आवरलंय ना? मी निघते आता पटापट. हे प्रिया चल लवकर. अगं अगं मंजू चल लवकर, घरी जाऊन परत कामं करायची असतात. परत म्हणतेस मग काय? हो भारती मॅडम. काय चाललंय भारती मॅडम? आणि हे काय? तुम्ही सगळ्यांनी बॅग्स पण भरल्या? अजून तर वेळ पण झालेली नाहीये. अच्छा, ही पद्धत आहे तुमच्या कामाची. तर म्हणजे तुम्हाला वेळेवर जायचं असतं, वेळेच्या आधी जायचं असतं, पण वेळेवर यायचं नसतं, हो ना? लिसन केअरफुली. आज वेळेच्या आधी कुणीही घरी जायचं नाही. आणि जर कुणी केलं तर खुसपुडे मला रिपोर्ट करा. येस सर. आणि खुसपोटेच आधी गेले तर? अहो मग गलप तुम्ही रिपोर्ट करा.
पण वेळेच्या आधी कोणी घरी जायचं नाही हे समजायला इतका अवघड आहे का? काय नाही सर. समजलंय ना? येस सर. ठीक आहे मग. हे गेले गेले गेले. काय करूयात, निघूयात? भारती जायगावर बस. साहेबांनी काय सांगितलंय? अहो काका, अहो गोलप काका असं काय करता? घरी नवरा तापतोय माझ्यावर. दुपारपासून 50 फोन येऊन गेलेत. रोज उशिरा जाते म्हणून नवरा ओरडतोय मला. बघ, मला करंजा मधली चोरीची फाईल दे आणि तुला जायचंय तिथे जा. आणते. काय साहेब? बरोबर आहे. अहो गोलप, 1.5 वर्ष सर्व्हिस राहिली तुमची, त्याच्यानंतर घरीच बसायचं तुम्हाला. आम्हाला बायका पोर आहेत घरी, जाऊ द्या आम्हाला लवकर. तुम्ही जावं की. हा, तेवढं सगळ्यांच्याकडे लक्ष ठेव पण. हा, मी जातो. घरी लवकर गेलो तर बायको खुश होईल. प्रिया, ती फाईल कुठे ठेवली? मिळण्याची झाली आहे. भारती मॅडम, हे घ्या फाईल. हीच आहे ना? आमरे, तू इथं कशी काय? समजा ठीक आहे नव? खरं सांग, काय झाले? कधी ते कुठं काय झालंय तवा? तुला सहजच भेटायला आले. सहज येणाऱ्यातली नाहीस तू. आमरे, खरं सांग, आई काय करते आणि तू फोन का उचलत नाहीस ग? तुला 1000 वेळा सांगितलं सायलेंटवर ठेवू नकोस म्हणून. अगं शांत हो की जरा. आता मला कसं माहित असणार आई काय करते ते? मी अजून घरी कुठं गेले? म्हणजे तू आई बरोबर नव्हतीस? दिदे, काय झालंय का ग? आधी घरी चल, सगळं सांगते. थांब, मी आवरून आले, दोघे एकत्र निघूया. हा, हे मंजू एवढी पॅनिक का झाली आहे? नक्की काहीतरी झालंय. होय, कार्यक्रम चांगला पार पडला तात्यासाहेब. भाषण कसं काय केलं आमच्या मुलीनं? होय, चांगलं केलं भाषण त्यांनी. माझी मुलगी कुणाची आहे? करणारच? तात्यासाहेब, तुम्ही परत कधी येताय? निघालोच मी. जरा गृहमंत्र्यांना दर्शन देतो आणि लगेच निघतो. ठीक आहे, ठीक आहे. सावकाश आहे. झालं का? झालं का त्या नेबेडचं कौतिक करून? अगं मम्मी, काय झालं? आता तुला बी तुझ्या बायकोचा लई पुळका यायला वाटतं तात्यासाहेबांसारखा. अगं असं काही बी नाही मम्मी, पण तुला असं का वाटतंय अचानक? मग अजून तू तुझ्या बायकोला जात काही विचारलं नाहीस माझ्या अपमानाचा. हे बघ सत्या, ह्याच्या आधी तुझ्या आईला जरा कुणी काही बोललं तर अख्खी वस्ती जाळायला निघायचं तू, मागचा पुढचा विचार न करता. प्रत्येकाशी लढायचास, पण ती तुझी बायको आयुष्यात आल्यापासून का नाही फार बदलून गेलायस बघ तू. अगं मम्मी, काय बायको बायको लावले? आणि तुला बी माहिती आहे, तुझ्यासाठी अख्खं गाव पेटवू शकतोय मी. आणि काय पुळका बिळका आला नाही मला त्या वाघमाऱ्यांचा. आणि आता जे काही घडतंय ना, ते तुझ्यामुळेच घडतंय. मी काय केलं आता? मम्मी, तुला बी चांगलंच माहिती आहे, त्या वाघमाऱ्यांना भाषण द्यायचं नव्हतं, पण त्यांची फजिती व्हावी म्हणून तूच त्यांना भाषण द्यायला लावलंस. तुला वाटलं की त्या तोंडावर पडतील, पण झालं उलटच. आता कशाला रागराग करते तुझं? बघा बघा कसं स्वतःच्या आईला दोषी ठरवता येते. मग चुकीचं काय बोलले मी? म्हणून म्हणलं पार बदलून गेलाय तू. अगं मम्मी, कुठं बदललोय? असं काहीच नाही. बदलून गेलाय मला ठाव आहे. मम्मी, अगं उगाच तू चिडचिड करतेस, असं काही बी नाही बघ. हे बघ सत्या, आजवर मी लई सहन केलं, पण एक गोष्ट सांगते ती नीट ऐक. तुझ्या अंगात जर तुझ्या मम्मीचं रगत धावत असेल ना, तर उद्याच्या उद्या त्या पेपरावर सह्या करून त्या नेबलेटला घटस्फोट देऊन टाक. तात्यासाहेबांनी काय बोलायचं ती माझं मी बघून घेते. मम्मी ऐक, तेवढं सोडून काय बी माग. तुला बी माहित आहे मी काय बी करेन तुझ्यासाठी.
पण अगं मी तात्यासाहेबांना शब्द दिलाय ना स्वतः, मला ते मोडता नाही येणार. पण ते सोडून तू काय बी मग, आणि तू त्यांना काय समजायला बी जाऊ नको. वा, जन्म दिलेल्या आईला सोडून समजा जगाची काळजी आहे ना तुला. हे असं वागून तू तुझ्या मम्मीचा अपमान करतोयस ना, ध्यानात ठेव. अगं मी कशाला अपमान मम्मी, अगं मी कशाला तुझा अपमान